येस, गुड मॉर्निंग. आज आपण GISच्या नवीन टॉपिक कडे वळतोय. GIS बद्दल डेफिनेशन, ऑब्जेक्टिव्स, फंक्शन्स आणि त्याविषयीच्या अधिक माहितीनंतर, प्राथमिक माहितीनंतर खरं तर आपण कंपोनेंट्स ऑफ GIS हा दुसरा टॉपिक पाहिला. आज आपल्याला हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ GIS हे पाहायचंय. बऱ्याचदा हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ GIS म्हणजे एखाद्या सॉफ्टवेअर विषयी किंवा एखाद्या टूल विषयी किंवा एखाद्या विषयी आज आपण जे शिकतो ते पाठीमाग कशा पद्धतीने हा विषय किंवा हे टूल किंवा हे सॉफ्टवेअर डेव्हलप झालंय हे पाहिलं जातं. हे का पाहिलं जातं? त्याचं कारण आहे की या विषयामध्ये किंवा या सॉफ्टवेअरमध्ये याच्या युजेसमध्ये कसा स्थल काल परत्वे बदल झालेला आहे हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. हे जाणून घेत असताना आत्ताचे जे आपले त्या विषयातले कॉम्पोनंट्स आहेत, घटक आहेत, गोष्टी आहेत, फंक्शन्स आहेत, त्याचे उपयोग आहेत, बेनिफिशियरीज आहेत, अनालिस्ट आहेत, यांचा रोल, यांच्यामधल्या गोष्टी कशा बदलल्या आणि मग भविष्यात हे सॉफ्टवेअर किंवा हा सब्जेक्ट कसा मोठा होणार आहे किंवा तो किती स्पीडने मोठा होतोय किंवा तो जगाच्या पातळीवर किती स्पेस त्याने ऑक्युपाय केलेली आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून कुठल्याही विषयाची आपण हिस्ट्री तपासतो. GIS ची हिस्ट्री आपल्याला का तपासायची? तर GIS ची हिस्ट्री याच्यासाठी तपासायची की मुळात GIS चा जन्म अलीकडच्या काळातला आहे आणि हा GIS चा जन्म एका दुसऱ्या GIS ज्याच्यावर डिपेंड आहे किंवा GIS चा ज्याच्यावर बेस आहे तो संगणक, तो कॉम्प्युटर, याच्या विकासाबरोबर हे टूल किंवा हे ऍप्लिकेशन किंवा हे सॉफ्टवेअर किंवा ही फॅसिलिटी आणि हा सब्जेक्ट वाढत चाललेला आहे. एखादा सब्जेक्ट किंवा एखादं टूल किंवा एखादा कॉम्प्युटर अलाइड एखादी गोष्ट केव्हा वाढते? ती वाढते 2-3 कारणांनी. एक तर ते इझी हँडलिंग जर त्यामध्ये व्हायला लागलं तर, दुसरी गोष्ट ते जर कॉस्ट इफेक्टिव्ह व्हायला लागलं तर, ते जर परवडणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये बसायला लागलं तर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युजर फ्रेंडली असलं पाहिजे. म्हणजे युजरलाही ते पटकन समजलं पाहिजे किंवा त्याचा अभ्यास त्याला करता आला पाहिजे. आणि चौथा आणि महत्वाचा भाग आहे तो म्हणजे ज्या लोकांना त्याचा बेनिफिट होणार आहे त्या लोकांना त्याचा अधिक बेनिफिट झाला पाहिजे. या 4 मुद्द्यावरती एखाद्या विषयाचं, एखाद्या सॉफ्टवेअरचं किंवा एखाद्या गोष्टीचं भविष्य अवलंबून असतं. GIS या विषयावरती काम करत असताना किंवा अभ्यास करत असताना भूगोल तज्ञ म्हणून भूगोलाच्या तज्ञांचा रोल आणि भूगोलाचा काय बेस आहे हे आपल्याला तपासल्यानंतर हा विषय मुळात जॉग्राफर आणि जॉग्राफी आणि पृथ्वीपृष्ठ याच्याशी डायरेक्टली कनेक्ट असल्यामुळं याच्यातला स्कोप म्हणजेच जॉग्राफरांचा स्कोप आहे. जॉग्राफरांची भविष्यात असलेली चांगली वाटचाल, त्यांच्यामध्ये असलेल्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या विकसित होणं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जॉग्राफीचा GISच्या पलीकडे जाऊन जो अभ्यास आपण करतो किंवा बेसिक अभ्यास जो आपण करतो, प्लॅनिंग डेव्हलपमेंट विषयीचं जिथं आपला रोल येतो जॉग्राफरांचा किंवा जॉग्राफीचा, तिथं हे GIS अधिक मदत करत असल्यामुळं आपला विषय आणखीन वाढत जातो आणि याचा परिणाम जे पृथ्वीपृष्ठावर असलेले लाईव्ह असलेले किंवा जीवित आणि अजीवित जे घटक आहेत, माणूस आणि माणसाची इकॉनॉमी असेल, माणूस आणि प्राणी आणि आणखीन वाईल्ड लाईफ असेल, जंगली प्राणी असतील, ह्या सगळ्यांचं टोटल इकोसिस्टम, या सगळ्यांची त्यातली समृद्धी महत्वाची आहे किंवा होणार आहे. आणि म्हणूनच GIS ची हिस्ट्री
आणि डेव्हलपमेंट आपण बघतोय. अगदी मूळ मुद्द्यावर एवढा मोठा पसारा घेऊन बोलण्यापेक्षा अगदी 2 मुद्द्यात बोलायचं असेल तर दिवसेंदिवस प्रत्येक विषयाच्या तज्ज्ञांना, अभ्यासकांना भविष्यामध्ये इकॉनॉमिकल बेनिफिट होण्याची गरज असते किंवा त्याच्यामध्ये जॉब अपॉर्च्युनिटीज वाढण्याची गरज असते. ती जॉब अपॉर्च्युनिटीज GIS सारख्या एका टूलने, कॉम्प्युटर अलाइड सिस्टमने जॉग्राफरांना खूप म्हणजे खूप वाढवून दिलेली आहे. ही कशी वाढली आतापर्यंत आणि भविष्यात ती कशी आणखीन वाढणार आहे हे बघण्यासाठी आपल्याला हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ GIS बघितलं पाहिजे. आजचा तास जो आहे तो आजचा तास टोटली हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ GIS याच्यावर फोकस करणारा, हे सांगणारा असा आज आपण इथं ठेवलेला आहे. सो लेट अस स्टार्ट दी टॉपिक हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ GIS. आपण 2 मिनिटात एक रिव्हिजन म्हणून पुन्हा एकदा थोडक्यात GIS म्हणजे काय ते बघू. GIS म्हणजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम. आपल्याला माहिती आहे भौगोलिक माहिती प्रणाली. भूगोलाशी रिलेटेड, पृथ्वीपृष्ठाशी रिलेटेड असलेली माहिती देणारं एक जी प्रणाली आहे, सिस्टम आहे, दॅट इज GIS. म्हणजे थोडक्यात हे GIS, अ जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम, इज अ कॉम्प्युटर सिस्टम डिझाइन्ड टू, कशासाठी? कॉम्प्युटरचा बेस असलेली. विदाउट कॉम्प्युटर GIS नाही, कॉम्प्युटर शिवाय GIS नाही. तर ही कॉम्प्युटर वर चालणारी, कॉम्प्युटर शिवाय न चालणारी ही सिस्टम जी आहे, ही कशासाठी डिझाइन केली? टू कॅप्चर डेटा, माहिती गोळा करा, स्टोअर करा, मॅनिप्युलेट करा, अॅनलाइज करा, मॅनेज करा आणि टू प्रेझेंट, म्हणजे माहितीचं संकलन करा, माहिती संपादन करून ठेवा, माहितीचं संपादन करा, माहिती आणखीन आपल्याकडे स्टोअर करून ठेवा, त्याच्यावर प्रक्रिया करा, आपल्याला पाहिजे तसा इच्छेप्रमाणे बदल करा, विश्लेषण करा आणि मग एंड प्रोडक्ट जे आपल्याला हवा आहे त्या एंड प्रोडक्टला आपला जो प्रश्न आहे, आपला जो इश्यू आहे, त्या इश्यू साठी असलेलं जे अंतिम प्रोडक्ट आहे ते प्रदर्शित करा. हे सर्व गोष्टी GIS मध्ये होतात. थोडक्यात पहिला बेस आहे एक कॉम्प्युटर सिस्टम आहे ही, आणि दुसरा जिओग्राफिक इन्फॉर्मेशनची सिस्टम आहे ही. आपल्याला हे आपण शिकलोय. तर अशी ही कॉम्प्युटर बेस्ड सिस्टम जी जिओग्राफीशी रिलेटेड आहे, जी जिओग्राफरांचा आत्मा आहे, जी जिओग्राफी या विषयाच्या समृद्धीचा एक नवा पैलू आहे, त्याची हिस्ट्री आणि डेव्हलपमेंट कशी झाली आपण थोडक्यात थोडीशी पाहूया. आता हिस्ट्री ऑफ GIS अँड डेव्हलपमेंट 1971 ते 80. कुठल्याही एखाद्या गोष्टीची जी जो जन्म असतो, हा खरं तर बऱ्याच अशा गोष्टींचा जन्म हा एक्झॅक्टली आपल्याला सांगता येत नाही. त्याचं कारण असं असतं की कुठेतरी एका वेगळ्या कल्पनेनं जन्म घेतलेला असतो. त्या कल्पनेवरती दुसरा कोणीतरी किंवा तोच व्यक्ती काम करतो किंवा व्यक्तींचा समुदाय काम करतो, एखादी संस्था काम करते. ती कल्पना आणखीन दुसरा कुठला तरी ग्रुप विचारात घेतो किंवा 2-3 कल्पना एकत्र येतात आणि एका प्रोडक्ट बरोबर दुसरं प्रोडक्ट येतं किंवा त्याच्यामध्ये आणखीन डेव्हलपमेंट होते आणि मग हळूहळू कुणीतरी एखाद्या गोष्टीला एखादं पर्टिक्युलर नाव देतं. कधी कधी त्या नावात सुद्धा काळानुसार आणि त्यातल्या फॅसिलिटीनुसार किंवा त्यातल्या डेव्हलपमेंटनुसार कधी कधी त्या नावामध्ये सुद्धा बदल होतो आणि मग ही प्रक्रिया एकदा का बऱ्यापैकी त्याला स्वरूप आलं की मग त्याला आपण खऱ्या अर्थाने ते नाव दिलं जातं आणि मग पुढे त्याचा जन्म झाला असं आपण म्हणतो. ही जशी कॉमन एखादी गोष्ट आहे, एखाद्या कुणाच्याही हिस्ट्री बद्दल बघायचं असेल तर तो काय मानवाचा जन्म आणि मृत्यू अशी गोष्ट नाहीये. ही डेव्हलपमेंटच्या प्रक्रियेची जी बाजू असते, याचा जन्म एक्झॅक्टली त्या दिवशी त्या मिनिटाला असा नसतो, हे आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे GISचा जन्म सुद्धा अगदी या वेळेस झाला असं आपल्याला म्हणता येत नाही.
पण आपल्याला हे ठामपणे सांगता येतं की 1961 ते 1970 या दशकामध्ये, नीट ऐका, 1961 ते 1970 या काळामध्ये जो कॉम्प्युटरशी रिलेटेड, संगणकाशी रिलेटेड किंवा त्याच्या आधीच्या काही डिव्हायसेस मध्ये कम्युनिकेशन ची जी डिव्हायसेस आली, म्हणजे वायर वॉकी टॉकी वगैरे आपण बोलतो, किंवा सैन्य दलाने अनेक देशांच्या, कोणाचं नामोल्लेख करण्याची गरज नाही, तर या सैन्य दलामध्ये ज्या प्रकारचे वायरलेस सिस्टम कम्युनिकेशनसाठी वापरल्या गेल्या, त्यानंतर हळूहळू अशा पद्धतीच्या डिव्हायसेसची जी डिव्हायसेस मध्ये बदल होत गेला आणि त्याची क्रांती होत गेली किंवा विकास होत गेला. तर हा विकास आपल्याला दिसतो 1961 ते 1970 मध्ये. काही पावलं कॉम्प्युटर संगणकाच्या इन्स्ट्रुमेंटची पडायला लागलेली आपल्याला दिसतात, किंवा पुढं 71 ते 80च्या काळामध्ये ती अधिकपणे ही कॉम्प्युटरच्या विकासाची किंवा जन्माची पावलं अधिक ठळकपणे 1971 ते 80ला दिसतात. अगदी एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या संशोधकानं एखादं गोष्ट लॉन्च केलेली जी तारीख असेल ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. पण माझा आजचा आपल्या बरोबर चर्चा करण्याचा मुद्दा असा आहे की ती एक्झॅक्टली तारीख आपण घेऊन पुढे जाण्यापेक्षा त्याच्या मागं पुढे सुद्धा अनेक गोष्टी ज्या डेव्हलप होत असतात, अशा पद्धतीने आपण आजचा विषय चर्चा करतोय. तर तसं आपल्याला लक्षात येतं की 61 ते 70 या दशकामध्ये GIS किंवा संगणकाच्या पाऊलखुणा फारशा दिसत नाहीत. खरं तर GISच्या पाऊलखुणा अजिबातच दिसत नाही असं म्हटलं तरी चालतं. कारण मुळात GIS ज्या बेसवरती, ज्या सिस्टमवरती, कॉम्प्युटर सिस्टमवरती उभा आहे, त्याचा जन्म किंवा त्याच्याच पाऊलखुणा आपल्याकडे फारशा चांगल्या उमटल्या नव्हत्या 61 ते 70. म्हणून आपल्या आजच्या टॉपिकची पहिली स्लाइड मी 71 ते 80 या दशकाची घेतली. लक्षात घ्या की या दशकामध्ये सुद्धा अगदी अर्ध दशक संपल्यानंतर आपल्याला काही गोष्टी दिसतात. त्या 1971 मध्ये आपल्याला दिसतं की 4 कलर मॅप थेरम जो ऍपल आणि हॅकन या लोकांनी मांडला, आणि हा थेरम मांडला तो कॉम्प्युटरचा यूज करून करण्याचा मॅप. मुळात GIS ही जी सिस्टम आहे ही पृथ्वीपृष्ठाचं माहिती मॅपच्या स्वरूपात आणि मॅपशी संबंधित असलेल्या टूलने दाखवणारं GIS हे एक पॅकेज आहे, हे एक सिस्टम आहे. आणि म्हणून मॅप हा शब्द इथं आपल्याला सगळ्यात महत्वाचा आहे. 4 कलर मॅप थेरम नावाचा जी पहिलं पाऊल आहे की जे कॉम्प्युटरशी रिलेटेड आहे, हे थेरम, हा सिद्धांत, हा याचा जन्म किंवा याच्यावरचा पहिला फर्स्ट ट्रायल जो आहे किंवा हे त्याची मांडणी जी आहे ती 1970 ला जगापुढं या दोघांनी आणली. आता मी मगाशी जे सांगत होतो ते असं की अगदी या थेरमचा 1976 ला जन्म झाला का, तर मुळात याची कल्पना मागे 4-5 वर्षापूर्वी कदाचित ह्या दोघांचीच किंवा आणखीन कुणाची तरी असू शकते. या हिस्ट्रीमध्ये आपल्याला जावं लागेल, बघावं लागेल. पण आज आपल्याला दिसतंय की 1976 ला कॉम्प्युटरला डायरेक्ट काहीतरी अटॅच करून, उपयोग करून हा थेरम पुढे त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे 1976 ला कॉम्प्युटरमध्ये मॅप. आता इथं GIS या शब्दाचा जन्म झालेला नाही, तर या शब्दाच्या मागं काय लपलंय, तर एखादा प्रदेश आणि त्याचा मॅप आणि कॉम्प्युटर या तिघांना जोडणार जी गोष्ट घडली ती 1976 ला घडली. म्हणजे कॉम्प्युटरवर मॅप. आधी आपण मॅप कसं, कागद आणि भिंत असेल, कागद असेल, याच्यावरती ब्रश आणि खडू आणि पेन आणि कलर आणि याने आपण मॅप रेखाटत होतो. हा प्रकार जो आहे किंवा त्याला भूमितीय जी आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट्स असतात, अगदी गोल करायसाठी, तिरपी लाईन ओढायसाठी, डिग्री 45 घेण्यासाठी, ही यूज करून आपण मॅपिंग करत होतो. याच्या पलीकडे जाऊन कॉम्प्युटरमध्ये मॅपिंगचा थेरम जो आहे
थेरी जी आहे 1976 ला दिली आणि माझ्या दृष्टीनं हे पहिलं पाऊल महत्वाचं आहे. कदाचित आपल्याला इंटरनेटवर किंवा अनेक इतरांच्या भाषणामध्ये 1976च्या आधीच्याही काही गोष्टी कुणी एखादं सांगेल आणि त्याही बरोबर आहेत, त्याही आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. परंतु माझ्या दृष्टीनं GIS या शब्दाच्या मागं जी डेव्हलपमेंटच्या काही पाऊल पडलेले असतील तर ते ह्या थेरममुळे पडलेले असतील अशी माझी धारणा आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो की 71 ते 80च्या अर्ध्या दशकानंतर पडलेलं हे पहिलं पाऊल जे आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टेलिकम्युनिकेशन म्हणजे वायरलेस किंवा वायरसह एकमेकाशी संवाद करण्याचं जे नेटवर्क होतं याची बी याच काळामध्ये अधिकच डेव्हलपमेंट होत होतं. लक्षात घ्या की कॉम्प्युटरचा विकास किंवा तत्सम गोष्टींचा विकास हाच GISच्या विकासाचा एक पुशिंग म्हणजे मागून धक्का देणारा किंवा त्याला विकासाकडे ओढणारा एक बल होता, ताकद होती किंवा गोष्ट होती. म्हणून आपण 1976लाच आणखीन एक घडलं ते म्हणजे की इंटरनॅशनल कम्युनिकेशन टेलिकम्युनिकेशन युनिट वॉज अप्रूव्ड. त्यांनी एक स्टँडर्ड नेटवर्क अप्रूव्ह केलं. म्हणजेच त्याच्यावरच्या सगळ्या ट्रायल काही जे असतील त्या काळातल्या त्या होऊन तेही पुढं आलं. म्हणजे एका बाजूला कॉम्प्युटर येऊन आला होता आणि त्याच्यावर एक थेरम मॅपिंगच्या संदर्भात आलं आणि कम्युनिकेशन नेटवर्कचं सुद्धा एक गोष्ट पुढे आली. आपण इतकं डिटेल जाणार नाही, यातल्या प्रत्येक टर्म आपण अगदी डिस्कस करण्याची गरज नाही आत्ताच्या काळात, आत्ताच्या तासाला. पण या तुम्हाला यूज मध्ये येऊ शकतात जेव्हा तुम्ही हळूहळू पुढं शिकत जाल प्रत्येक गोष्ट GISची आणि ऍक्च्युअल एखाद्या प्रोजेक्टवर काम कराल तेव्हा इथल्या डेव्हलपमेंटच्या ह्या टर्म आहेत त्या तुम्हाला रिपीट येतील किंवा तुम्ही त्या बघा आणि मग तुम्हाला यातला आणखीन गोष्टी कळतील. आता बघा 1977ला 32 बिट्स मिनी कॉम्प्युटर डेव्हलप झाला. आता तुम्हाला माहिती आहे की कॉम्प्युटर पूर्वी खूप मोठा होता. मग त्याचे हे जे 32 बिट्स आहेत या कॉम्प्युटरच्या भाषेतल्या ज्या प्रत्येक गोष्ट आहे ही आज इथं डिस्कस आपण करणार नाही. कारण ती एकतर तो तुमच्या अभ्यासाचा प्रत्यक्ष भाग असण्याचं कारण नाही आणि दुसरं त्याच्यावर वेळ द्यायची गरज नाही. थोडक्यात आपल्याला माहिती आहे की या बीट्स जे आहेत ह्या वाढत गेल्या आणि पहिल्यांदा ही 32 बिट्स नावाचा मिनी कॉम्प्युटर इंट्रोड्यूस झाला. तो डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन यांनी तो आपल्याला इंट्रोड्यूस केला. म्हणजे 76 नंतर 77 पर्यंत लगेच थोडीशी डेव्हलपमेंट आपल्याला दिसते. 1978ला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम जी आता लक्षात घ्या की जी टेलिकम्युनिकेशनच्या सिस्टमचा एक पॅरलल भाग किंवा सिस्टर इन्स्टिट्यूट असल्यासारखं त्याचा संबंध थोडाफार असल्यासारखी सिस्टम आहे. जसं वायरलेस कम्युनिकेशन ज्या दोन इन्स्ट्रुमेंटने केली तशीच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टमची पद्धत किंवा एक त्यातला एक धागा म्हणूयात आपण, अगदी हुबेहूब नव्हे तर फर्स्ट एक्सपेरिमेंट जो आहे सॅटेलाइट लॉन्च केल्यानंतर ब्लॉक 1 सॅटेलाइट लॉन्च झाल्यानंतर GPS म्हणजे सॅटेलाइटच्या गोष्टी GPS वरती आपण त्याचे सिग्नल मिळवू शकलो. ती 78 ची गोष्ट. आता हे GPS प्रकार जो काय आहे तर GPS प्रकार म्हणजे सिग्नल. आता तुमच्या मोबाईलमध्ये आजच्या काळात तुम्हाला सांगायचं असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये कुठल्या तरी ठिकाणचे सिग्नल येतात आणि टॉवरला अटॅच होतो आणि मग तिथं जे सिग्नल येतील ते सिग्नल येऊन आपल्याकडे आवाज येतो, चित्र येतं किंवा आणखी काही गोष्टी घडतात. अगदी सेम तशा पद्धतीचा GPS आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. म्हणजे पूर्ण ग्लोबचं ला अटॅच करणारे हवेमध्ये, वातावरणामध्ये, आकाशामध्ये असलेले मॅनमेड जे सॅटेलाइट आहेत त्याच्यात बसवलेले इन्स्ट्रुमेंट आपल्या हातातल्या इन्स्ट्रुमेंट बरोबर अटॅच होणारं एक साधं इन्स्ट्रुमेंट आहे असं गृहीत धरा. कारण GIS शिकत असताना GPS आणि रिमोट सेन्सिंग याही दोन गोष्टी जसा कॉम्प्युटर आपण शिकतोय तशा याही दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत आणि ते आपण भविष्यात पुढे शिकणारच आहोत आणि त्याबद्दल आपल्याला अधिकच कळेलच. हे 78ला झालं. त्यानंतर
बघा लक्षात घ्या की 78 ला आणखीन एक पाऊल चांगलं पडलं, म्हणजे आपण ईमेल पाठवू शकलो. दी फर्स्ट जो ईमेल वॉज सेंट 1978 ला, म्हणजे आपण ईमेल पाठवण्याची म्हणजे वायरलेस पद्धतीने एखादी माहिती दुसरीकडे पाठवणे, ही या गोष्टीला सुरुवात झाली. त्याचबरोबर 79 ला आणखीन GIS नावानेच थोडस काही पॅकेजेस डेव्हलप झाली. आणि मग आपल्याला आता हे पॉलिगॉन ओव्हरले वगैरे हे डायरेक्ट GIS चे शब्द आहेत. तर हे काय शब्द आहेत ते आपल्याला पुढे कळेल. थोडक्यात हे शब्द असे आहेत की एखाद्या मॅपवर आणखीन एक मॅप आपण एकत्र करून मॅपचं पुन्हा अनालिसिस करणं, अशा पद्धतीच्या फॅसिलिटी ज्या आहेत त्याला थोडीशी सुरुवात किंवा त्याच्याबद्दल अभ्यास सुरू झाला. 79 ला ओरॅकल आपल्याला माहिती आहे, किंवा हे SQL किंवा डेटाबेस मॅनेजमेंट, डेटा साठवून ठेवणं आणि त्याचा उपयोग करणं, अगदी साध्या भाषेत सांगतोय, या सगळ्या गोष्टींची सुरुवात सुद्धा 79 ला झाली. 80 ला जिओग्राफिक डेटा टेक्नॉलॉजीला लक्षात घ्या की त्या लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी नावं दिली. त्यावेळेस टेक्नॉलॉजी हा शब्द त्यांनी घेतला. तो 1980 ला आपल्याला दिसतो. तर ही काही कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन, GIS, सॅटेलाइट आणि डेटा हँडलिंग विषयीच्या गोष्टींची सुरुवात आपल्याला 1971च्या दशकामध्ये, 71 to 80च्या दशकामध्ये, अर्ध्या दशकामध्ये पुढच्या अधिक पद्धतीने, फास्ट पद्धतीने या सर्व गोष्टी एकत्र डेव्हलप झालेल्या दिसत आहेत. आता पुढं 81 to 90 ला कसं झालं, काय झालं, अगदी थोडक्यात घेऊया. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरची, मागच्या दशकाच्या सगळ्या डेव्हलपमेंटच्या बॅकग्राऊंडवरती 1981 ला इस्री हा शब्द तुम्ही वारंवार आता यापुढे पाहणार आहात. कदाचित त्याचा फुल फॉर्म एन्व्हायरमेंटल सिस्टम्स रिसर्च इन्स्टिट्यूट हा फुल फॉर्म सुद्धा तुम्ही विसरून जाल, पण इस्री हा शब्द विसरणार नाही जे GIS चे स्टुडंट्स आहेत. तर 1981 ला इस्री हेल्ड इट्स फर्स्ट युजर कॉन्फरन्स. त्यांनी एक पहिली युजर कॉन्फरन्स घेतली, अटेंडेड बाय 16 पार्टिसिपंट्स किंवा पीपल. 16 पार्टिसिपंट्स ने ही एक कॉन्फरन्स केली की ज्याच्यामध्ये GIS, कॉम्प्युटर, GPS आणि डेटाबेस मॅनेजमेंट किंवा टेलिकम्युनिकेशन या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा होऊन त्याच्याविषयी काहीतरी विचारधारा पुढे घेतली. तज्ञांचं याच्यावरती एक प्रकारची चर्चा झाली आणि एक प्रकारचं काहीतरी पाऊल सुरू झालं. ते 1981 ला 82 ला इस्रीने ArcInfo 1.0, आता तुम्ही लक्षात घ्या 1.2, 3.1, 9.1, 9.21 असे पुढं व्हर्जन्स जे आहेत ते ArcInfoचे आलेले आहेत किंवा ArcGIS चे आलेले आहेत. हे सगळं इस्री या संस्थेनं डेव्हलप केलेलं आहे. त्यांनी पुढच्याच वर्षी जसं की 81 ला ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात केली आणि 82 ला त्यांनी ArcInfo नावाचं एक पॅकेज जे आहे ते पुढे घेतलं. CGIS आयडिया ऑफ सेपरेटिंग ॲट्रिब्यूट अँड लोकेशनल इन्फॉर्मेशन. ॲट्रिब्यूट, आता ॲट्रिब्यूट डेटा आणि लोकेशनल डेटा किंवा स्पेशल डेटा त्याला म्हणतात, हे बी आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. ॲट्रिब्यूट डेटा की आपण लोकेशनल डेटा म्हणजे एखाद्या लोकेशन विषयी, कुठं लोकेशन आहे, म्हणजे उदाहरणार्थ कुठं पूर आलेला आहे हे जर म्हणायचं असेल तर लोकेशनल इन्फॉर्मेशन किंवा स्पेशल इन्फॉर्मेशन म्हणतो आपण. आणि ॲट्रिब्यूट म्हणजे किती पूर आलेला आहे, किती उंच पर्यंत पाणी आलंय, किती एरियात घुसलंय, हे म्हणजे ॲट्रिब्यूट किंवा त्या लोकेशनच्या वर असलेल्या घटकाच्या गुणधर्मांविषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा ॲट्रिब्यूट डेटा म्हणतो आपण. हे सगळं पुढच्या तासांना बघणार आहे. आता लक्षात घ्या की त्यांनी ArcInfo नावाच्या 82च्या पॅकेजमध्येच ह्या सगळ्या लोकेशन रिलेटेड गोष्टी घेतल्या आणि त्याची सुरुवात झाली. 82 ला आणखीन एक GLONASS, अर्थात हा GLONASS हा शब्द सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. सोव्हिएत GLONASS एक्सपेरिमेंटल ब्लॉक 1 नेव्हिगेशन सॅटेलाइट लॉन्च झालं.
तर पहिलं अशा पद्धतीचं नेव्हिगेशन म्हणजे निरीक्षण करणारं एक पाहणी करणारं फिरणारं असं त्याचा अर्थ घेऊयात. तर ते सॅटेलाइट 82 ला या सगळ्या गोष्टींच्या साठी म्हणून ते आपल्याकडं लॉन्च झालेलं दिसतं. आणि ग्लोबल कव्हरेज कम्प्लिटेड इन 1995. 82 ला हे पॅकेज जे हे सॅटेलाइट जे लॉन्च झालं त्याने अख्खा ग्लोब कव्हर केला. त्याला 95 पर्यंत वेळ लागला. तर हे लक्षात घ्या त्याचा वेळ. पुढे आणखीन एक आपल्याला बघता येईल की 86 ला इस्रीने आणखीन आर्किइन्फो मध्ये प्रगती केली आणि पीसी आर्किइन्फो याची सुरुवात केली. पुढे 87 ला असोसिएशन ऑफ अमेरिकन जिओग्राफर या लोकांनी GIS साठीचा एक सेपरेट ग्रुप केला आणि काम करायला सुरुवात केली. अनेक देशांच्या जिओग्राफरांनी मुळात जिओग्राफीच्या हिस्ट्रीमध्ये जर तुम्ही बघितलं तर समुद्रावरनं पर्वतांवरून देशोदेशी पर्यटन करणारे किंवा अभ्यास करणाऱ्या तज्ञांनी जिओग्राफीचा जन्म घातलेला आहे. त्याच तज्ञांमधला हा जो ग्रुप आहे, असोसिएशन ऑफ अमेरिकन जिओग्राफर असेल, लंडन जिओग्राफर असेल, इंडियन जिओग्राफर्स असतील, अनेक देशातले जिओग्राफर किंवा टोटल होल वर्ल्डचे जिओग्राफरांची एक असोसिएशन असेल, या लोकांनी GIS वरती लक्ष दिलं. त्यातलं पहिलं असोसिएशन ऑफ अमेरिकन जिओग्राफर यांनी 87 ला एक स्पेशल ग्रुप करून याच्यावरती काम करायला सुरुवात केली. म्हणजे आता लक्षात घ्या की मागच्या दशकामध्ये 1976 ला मॅप आणि कॉम्प्युटर यांना जोडणारी यंत्रणा सुरू करायची सुरुवात थेरम मांडला गेला 1976 ला. आणि बरोबर 10-11 वर्षानंतर जिओग्राफरांना पुन्हा त्यात रस वाटायला लागला. मधल्या काळात इस्री सारख्या संस्था किंवा सोव्हिएत वाल्यांनी सॅटेलाइट सारख्या गोष्टी किंवा पीसी मधल्या काही बदल करणारे कॉम्प्युटर तज्ञांनी मधल्या 10-11 वर्षात जे बदल केले त्याच्यावर लक्षात आलं की या गोष्टीला काही वेगळं महत्व आहे. आणि म्हणून 11 वर्षानंतर 1987 ला जिओग्राफरांनी विशेष लक्ष द्यायची सुरुवात केली. आता पुढं 1989 ला आपण www.amuk.com असं म्हणायला सुरू इतकं इझी म्हणतो. त्याचा जन्म 1989 ला वॉज क्रिएटेड. वर्ल्ड वाईड वेब वॉज क्रिएटेड बाय टीम ली अँड रॉबर्ट यांनी या वेबसाईटच्या या गोष्टीची सुरुवात केली 89 ला. आता ही वेबसाईटची सुरुवात आणि GIS चा काय संबंध आहे, इथं कशाला घेतलं हिस्ट्रीमध्ये असं म्हणण्याचं कारण नाही. कारण आता आजच्या काळाला इंटरनेट आणि GIS यांचं कनेक्शन इतकं जोरात झालेलं आहे, त्यामुळं आणखीन स्कोप वाढलेला आहे. म्हणून इंटरनेटचा जन्म कधी झाला म्हणजे जसं कॉम्प्युटर आणि अलाइड गोष्टींचा जन्म कसा झाला, सॅटेलाइट मधनं आलेला सिग्नल कशा गरजेच्या होत्या, GPS कसा गरजेचा होता, त्याच प्रवाहातला हा एक मोठा मुद्दा आहे. तो म्हणजे वेब, WWW ची सुरुवात. हे या दशकात 81 to 90 या दशकातल्या डेव्हलपमेंट आहे. आता 91 टू आजच्या तारखापर्यंत डायरेक्ट आपण बघू. कारण आता इतकी फास्ट म्हणजे नोंदी घेता येणार नाही इतका फास्ट बदल सगळ्याच गोष्टींमध्ये झाला आणि GIS ची वाढ झालेली, विकास झालेला दिसतो. तो आणखीन पुढच्या स्लाइड मध्ये आणखीन पॉइंट टू पॉइंट आपण बघू. आता ह्या सगळ्या गोष्टी 91 टू साधारणपणे 2000 चं जे दशक आलं त्या दशकापर्यंत आपण पटकन बघूया. ते म्हणजे 91 ला युरोपियन रिमोट सेन्सिंग आणि GIS यांचं जवळचं नातं आहे. रिमोट सेन्सिंग म्हणजे सुदूर संवेदन. सॅटेलाइट मधून पृथ्वीचं घेतलेलं चित्रीकरण किंवा डेटा, हा डेटा GIS मध्ये आपण प्रेझेंट करतो. तर हा डेटा, ह्या इमेजेस, हे चित्र, हे फोटो असं आपण साध्या शब्दात बोलतोय. तर हे सगळं जे आहे किंवा आकाशातनं फोटोग्राफी केली जाते त्याला एरियल फोटोग्राफी म्हणतात. विमानातनं, हेलिकॉप्टर मधनं, बलून मधून, हा विषय रिमोट सेन्सिंगचा आहे. तर तिथून घेतलेला जो डेटा आहे, थोडक्यात आपल्याला बघायचंय की तिथून घेतलेली आकडेवारी जी आहे ती आकडेवारी घेण्याचं जे सॅटेलाइट आहे ERS-1
ते खास अशा पद्धतीचं सॅटेलाइट तयार झालं ते, आणि ते लॉन्च झालं 1991 ला. आपण मगाशी एक बघितलं की 82 ला ग्लोनास नावाचं सॅटेलाइट लॉन्च झालं आणि ती 95 पर्यंत त्याने पूर्ण जग कव्हर केलं. म्हणजेच 82 ला ते कुठल्या तरी विशिष्ट भागापुरतं होतं, किंवा त्याची पृथ्वीचा पृष्ठ कव्हर करण्याची कॅपॅसिटी काही लिमिटेड होती. ती 95 पर्यंत आता पूर्ण ग्लोब झाला. तसं दुसरं पाऊल 91 ला, 82 ला ते पहिलं पडलं, आणि दुसरं पाऊल 91 ला सेपरेटली त्याच गोष्टीसाठी, त्याच एम साठी जर पडलं असेल तर ते युरोपियन रिमोट सेन्सिंग यांचं आहे, आणि ती ERS-1 नावाचं जे सॅटेलाइट आहे ते लॉन्च झालं असं मला वाटतं, आणि तेही महत्वाचं आहे. त्यानंतर 91 ला फर्स्ट वेब पेज क्रिएटेड झालं. आता लक्षात घ्या की वेब पेज क्रिएट होणं याचा जन्म 91 च्या आसपास 91 ला झालेला दिसतो. अगेन हे सुद्धा कॉम्प्युटर आणि इंटरनेटचा गोष्ट आहे, आणि ह्या दोन्ही गोष्टी आजच्या GIS ला महत्वाच्या आहे म्हणून आपण इथं बघतोय. 93 ला द फर्स्ट वेब बेस्ड इंटरॅक्टिव्ह मॅप वॉज डेव्हलप्ड. आता हे कुणी डेव्हलप केलं वगैरे हे स्लाइडवर असल्यामुळे मी त्याचा उल्लेख करत नाही, आपण जस्ट स्टीव्ह यांनी केला. तर जस्ट आपण काय घटना घडली ते बघतोय. सो वेब बेस्ड म्हणजे आता वेब पेजची डेव्हलपमेंट 91 झाली, ही नसती झाली तर हे इंटरॅक्टिव्ह मॅपिंग झालं नसतं. असा लिंक असल्यामुळे आपण ह्या सगळ्या कॉम्प्युटरच्या डेव्हलपमेंटच्याही गोष्टी इकडे घेतोय. सो द फर्स्ट वेब बेस्ड इंटरॅक्टिव्ह मॅप जो आहे तो स्टीव्ह यांनी 91 ला, म्हणजेच इंटरनेटचा बी उपयोग, वेबचा बी उपयोग, म्हणजे त्या पेजचाही उपयोग, आणि कॉम्प्युटरचा उपयोग ऑब्व्हियसली, ह्या सगळ्या गोष्टी, आणि मग त्याच्यावर मॅपिंग, जे की GIS चा आत्मा आहे, मुख्य गोष्ट आहे, हे सगळं 93 ला आता इझिली किंवा पहिल्यांदा डेव्हलप झालं. आता त्यामध्ये ते PARC मॅप व्ह्यूअर नावाचं ते त्यांचं सॉफ्टवेअर. सो पुढं 91 ला, लेट 91 ला, 91 च्या शेवटी हा राहून गेलेला मुद्दा तो म्हणजे आर्कव्ह्यू नावाचं GIS सॉफ्टवेअर, जे डेस्कटॉप वरती उपयोगात आणलं गेलं, किंवा इझी उपयोगाकडे घेऊन गेलं, किंवा त्याच्यामध्ये बदल करणं, क्वेरी अनालिसिस करणं, हे सगळे शब्द पुढे आपण डिस्कस करू. थोडक्यात साध्या भाषेमध्ये आपण बघूयात की एखादी गोष्टीबद्दल मनात शंका आली तर ती शंका निरसन करण्यासाठी लागणाऱ्या दुसऱ्या गोष्टी करून बघण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्याच्या फॅसिलिटीज ह्या 91 च्या शेवटी आपल्याला ArcInfo GIS मध्ये करायला मिळाली. ते ArcInfo GIS चं 1.0 नावाचं सॉफ्टवेअर होतं. आता त्याच्यामध्ये खूप बदल झालाय, तोही तुम्हाला पुढे कळेल. इस्रीने 82 ला, 81 ला सुरुवात केली, 82 ला काही गोष्टी केल्या, तर त्या इस्रीने 2001 ला ArcGIS 8.1 रिलीज केली. लक्षात घ्या की 91 आणि 2001 10-11 वर्षाच्या काळामध्ये 1.0 टू 8.1 पर्यंत हे ArcInfo असेल, किंवा ArcView GIS असेल, किंवा ArcGIS च्या व्हर्जन मध्ये प्रगती केली. ही प्रगती अर्थातच तुम्हाला आताच्या मुलांना सांगायची गरज नाही. ती म्हणजे जसं कॉम्प्युटर मधल्या आपण अनेक गोष्टींमुळे मोबाईलमध्ये अनेक गोष्टींमुळे अपडेटेशन आपण म्हणतो की अरे आणखीन ही फॅसिलिटी आली, ती फॅसिलिटी, त्यामुळे ती नावं बदलतात, त्याची व्हर्जन बदलतात. तर तो गोष्ट 2001 ला आणि ArcGIS 8.1 याचा उल्लेख इथं मुद्दाम घेतोय आपण, की ज्याने बऱ्यापैकी मोठी क्रांती GIS च्या गोष्टींमध्ये केल्याचं दिसतं. 2006 ला गुगल अर्थ जे आपल्याकडे अगदी गुगलवाल्यांचं आहे ते